मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या आमच्या निर्णयाला सरकार एवढं का घाबरतंय? मार्कडवाडीतील ग्रामस्थांचा सवाल। आज आम्ही शांततेत मतदान प्रक्रिया राबवणारच, ग्रामस्थांचा निर्णय। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची भूमिका असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदी। भंडाऱ्यात एसटी महामंडळाची जागा गिळंकृत करण्याचा भंडारा नगरपालिकेचा प्रयत्न। मध्यवर्ती बस स्थानकालगतच्या मोकळ्या जागेवर पालिकेचं अनधिकृत बांधकाम। खासदार प्रशांत पडोळेंकडून मुख्याधिकाऱ्यांची कानउघाडणी। सिंधुदुर्गच्या आचरे गावची ऐतिहासिक गावपळण यंदा 15 डिसेंबरला। श्रीदेव रामेश्वरची दर 5 वर्षांनी गावपळणची परंपरा। संपूर्ण आचरेवासीय आपल्या कुत्रे, मांजर, गुरे, ढोरे, कोंबड्यांसह गावच्या वेशी बाहेर राहणार। दर्यापूर अकोला मार्गावर 2 वाहनांचा अपघात, 3घांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। जखमींना अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे डंपरनं धडक दिल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। दुचाकीस्वाराचा मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार। जेजुरीमध्ये खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ। करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींची घटस्थापना। परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी। पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी हवालदिल। पूर्व विदर्भातील 75 आदिवासी आश्रम शाळांमध्ये ब्राइटर माइंड उपक्रम सुरू। मेंदूच्या 17 प्रकारच्या एक्सरसाइजच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांची एकाग्रता व बुद्धिमत्ता वृद्धिंगत करण्यावर भर। अकोला शहरातल्या विजयनगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, 3 ते 4 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। दुर्गा चौकातील घटना, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन। बांगलादेशचा झेंडा पायदळीत उडवत नोंदवला निषेध। नाशकातील पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींचा अपहार। जीवन ज्योती विमा योजनेचा आधार घेत मयत बँक खातेदारांचे 106 खोटे वारसदार दाखवून हा अपहार। पोलीस तपासात बाब उघड। सोलापूरच्या मोहोळचे माजी आमदार रमेश कदमांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। आपल्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची कदमांची मागणी। भाजप आमदार नारायण कुचे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी भाजप युवा मोर्चाकडून रेणुका मातेला साकडं। जालन्यातील सोमठाणा येथील रेणुका माता मंदिरात केली पूजा आणि अनुष्ठान। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी। खरे दादा म्हणून संजय मंडलिकांचे तर सतेज पाटील म्हणत पाटील समर्थकांनी लावले बॅनर्स। छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सुल जवळ 2 गटात हाणामारी। हाणामारी दरम्यान चाकू हल्ल्यातून एकाचा मृत्यू। किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती। पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास। वेतनवाढीसाठी आणि त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी साखर कामगारांकडून संपाचा इशारा। मागण्या मान्य न झाल्यास 16 डिसेंबरपासून 2 लाख साखर कामगार संपावर जाणार। राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी बीडच्या न्यायालयासमोर हजर। राजस्थानी मल्टीस्टेटकडून जवळपास 300 कोटींचा घोटाळा। याच प्रकरणात बियाणी जवळ अनेक महिने होते फरार। नंदुरबारमध्ये शेतात कापूस वेचणी करणाऱ्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला। यामध्ये 11 वर्षीय मुलाचा मृत्यू। तळोदा तालुक्यातील दलेरपुरातील घटना। म्हाडा कोकण मंडळातर्फे ऑनलाईन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शन। गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती करता ही मोहीम। ढगाळ वातावरणामुळे वाशिम जिल्ह्यातील तुरीवर संकट। जिल्ह्यातील तूर पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। कीटकनाशक फवारणीच्या खर्चातही वाढ। मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने याचा परिणाम लातूर जिल्ह्यातील पिकांवर जाणवू लागलाय। पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते।
हिंगोली जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. वाढत्या थंडीचा केळीवर परिणाम, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. सोलापुरात लसणाचे दर गगनाला भिडले. जवळपास 2200 ते 3500 प्रति क्विंटल लसणाचे दर. यामुळे ग्राहकांचं बजेट कोलमडण्याची शक्यता. बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत आज संगमनेर तालुक्यात स्नेहसंवाद मेळावा. यशोधन शेजारील ग्राउंडवर कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद मेळाव्याचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.